सगळ्यात आधी तिकडलं जे नक्कीच कालचा जो विषय मी मांडला तो एका तळमळीनं मांडला. जे लहान चिमुकले जीव जे पाहिले मी आपल्या माध्यमातून सकाळी, आज त्याच्यावर सामनामध्ये अग्रलेखसुद्धा मी लिहिला आहे, जरूर पहा. आदिवासी पाडे, आदिवासींच्या शाळा, त्यांच्या आश्रमशाळा, याच्यावर सरकार फार मोठं बजेट देते अनेक वर्ष, आणि सगळ्यात अधिक भ्रष्टाचार त्याच आदिवासी खात्यामध्ये होतो. जे आदिवासींचं अन्न ओरबडतात, आदिवासींच्या सुविधा ओरबडतात, ते सैतान असायला पाहिजे. ते सैतान आहेत. तुम्ही मागासवर्गीय आदिवासी पोरं, ज्यांनी अजून स्वातंत्र्याचा सूर्यसुद्धा पाहिला नाही, असे अनेक आदिवासींचे पाडे आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांच्यावर तुम्ही आता आक्रमण करता या खाण उद्योजकांचं, आणि त्याला जबाबदार आपले देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 86,000 एकर जमीन, जंगल अडाणीसाठी मोकळं केल्याची कालची बातमी अत्यंत गंभीर आहे. अमरावती, कुल्ला काही भाग, आदिवासींनी जायचं कुठे? जंगलात राहणाऱ्या आदिवासींना तुम्ही शहरामध्ये घेत नाहीत, त्यांना नोकऱ्या देत नाही, त्यांच्या मुलाबाळांना मुख्य प्रवाहात सामावून घेत नाही. आश्रमशाळामध्ये त्यांना झोपायला तर लहान मुलांना साधा बेड देऊ शकत नाही तुम्ही, आणि या सगळ्यावर सरकारचा पैसा खर्च होतो आहे. काल सर्पदंशाने 3 मुली गेल्या, 2 मुली गंभीर आहेत. काय सरकारनं त्यांना मदत केली त्याच्या कुटुंबियांना मला माहीत नाही. एरवी तुम्ही देताना दंगलीमध्ये मेलेल्यांना, मारलेल्यांना देता, या मुलांनाही द्या, त्यांच्या पालकांना द्या, आणि यापुढे अशा प्रकारच्या दुर्घटना घडणार नाहीत याची जबाबदारी फिक्स करा. त्या खात्याचा जो मंत्री आहे ना, त्याला बडतर्फ करा. आदिवासी मंत्री करतात काय मंत्रिमंडळात बसून? काय करतात धर्मराव अत्राम, काय करतात नरहरी झिरवळ? याचा जाब मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांना विचारणं फार गरजेचं आहे, विशेषतः या खात्याच्या मंत्र्यांना. बाकी लूटमार चालूच असते सर्वत्र. सार्वजनिक बांधकाम खाता असेल, उद्योग खाता असेल, नगरविकास खाता असेल, याच्यामध्ये तर मोठ्या लूटमारी म्हणजे दरोडेच पडत असतात. पण निदान आदिवासींना तरी सोडा, एवढंच माझं म्हणणं आहे. शिक्षण खातं, आदिवासी खातं, तिथं संवेदनशील व्यक्तिमत्व असावं. बघा, महाराष्ट्रात, देशात आणि एकंदरीतच सर्व राज्यामध्ये त्या खात्यावरची व्यक्ती ही त्या खात्याला वाहून घेणारी असावी. शिक्षण, आदिवासी, सामाजिक न्याय ही 3 समाजातल्या शोषित समाजासाठी निर्माण झालेली खाती आहेत. पुनर्वसन, पण तिथे सर्वाधिक भ्रष्टाचार जर सुरू असेल तर गोरगरिबाने पाहायचं कोणाकडे? पैसे खाण्यासाठी 4 खाते आहेत ना तुमच्याकडे, आहेत, पण ही तरी सोडा. ती आश्रमशाळा काँग्रेसच्या असू द्या ना. माजी खासदाराच्या बघा हे काय कारण नाही ना. ती काँग्रेसची आहे, राष्ट्रवादीची आहे, भारतीय जनता पक्षाची आहे की कम्युनिस्टांची आहे? हे का उत्तर झालं का सरकारचं किंवा त्यांच्या पक्षाचं? वरती काही निरीक्षक आहेत की नाही हे सगळं पाहणारे? काँग्रेसचे असले म्हणून काय झालं, किंवा तुमच्या पक्षाचे असले म्हणून काय झालं? हाच नालायकपणा आहे राज्यकर्त्यांचा. ते काँग्रेसचं आहे, हे आमचं आहे, हे तुमचं आहे. ते लेबल लावून कुठेतरी त्याचा इश्यू डायव्हर्ट केला. नक्कीच, कोणाचीही असू द्या, मुलं आदिवासींची, पोरं आदिवासींची मेली आहेत. 1500 आदिवासींची पोरं आणि आदिवासी खाण मालकांच्या, खाण उद्योजकांच्या ट्रकखाली चिरडली आहे. ते फडणवीसांना माहीत नाही का? पालकमंत्री आहेत त्या भागाचे. माझा आकडा चुकलेला नाही. त्यांचे शिष्टमंडळ मला दिल्लीतून भेटलेले आदिवासी. 1500च्या आसपास माणसं आतापर्यंत मेली ट्रक खाली चिरडून.
आणि पुरावे नष्ट केले, ताबडतोब बॉड्या नष्ट करायच्या, त्याच्यावर पाण्याच्या फवारण्या करायच्या. हे मी चाललो आहे त्या भागामध्ये, मी जाणार आहे. प्रशासन म्हणून ते निर्ढावलेलं प्रशासन आहे. खाण उद्योजकांना जो कलेक्टर हवा आहे तोच तिथे आणला जातो. सरकारचा प्रतिनिधी नसतो, तर तो तिकडला जिल्हाधिकारी, तिकडलं प्रशासन हे तिकडल्या खाण उद्योजकांना जे हवं आहे त्यांचे पगारी नोकर तिथे त्या पदावर बसवले जातात. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आज पण असणार आहे. तुमचाच युक्तिवाद असेल. होय, कालचा युक्तिवाद झालेला आहे. त्याच्यामध्ये ओरिजिनल पक्ष, राजकीय पक्ष, संसदीय पक्ष हे मुद्दे आले आणि पक्षांतर्गत लोकशाहीचाही मुद्दा आला. तुम्ही कालच्या सुनावणीबद्दल समाधानी आहेत का? आज काय? नक्कीच. मी आतापर्यंतच्या सुनावणीबद्दल पूर्ण समाधानी आहे. न्यायालय ज्या आत्मीयतेनं किंवा ज्या गांभीर्यानं आमचा युक्तिवाद किंवा आमचं म्हणणं ऐकून घेत आहे, मला असं वाटतं की आम्हाला न्यायालयाकडून हीच अपेक्षा आहे. आम्हाला कोणती फेवर्स नको आहेत. आम्हाला कोणती फेवर्स नको आहेत. आम्हाला फक्त संविधान आणि कायद्यानुसार न्याय हवा, ही आमची एक माफक अपेक्षा आहे. बाकी आम्हाला काय फेवर्स हव्यात का न्यायालयाकडून किंवा सरकारकडून या प्रश्नावर नाही. योग्य न्याय व्हावा ही आमची अपेक्षा आहे. 2018ची जी तुमच्या पक्षाची घटना आहे ती अलोकतांत्रिक असेल तर त्या माध्यमातून मिळालेली पदं ही योग्य कशी, असा युक्तिवाद हा महत्त्वाचा युक्तिवाद आहे. मग 2018ची घटना जी आहे तुमच्या पक्षाची, तुम्ही ती अलोकतांत्रिक होती असं मान्य करता? आम्ही हे मान्य करत नाही. आम्ही 2018ला जी मार्गदर्शक तत्व निवडणूक आयोगानं आखून दिली त्यानुसार आम्ही आमचा पक्ष चालवला. जर आमचा पक्ष अनडेमोक्रेटिक असेल असं जर तेव्हा निवडणूक आयोगाला वाटलं असेल, मग तो अनडेमोक्रेटिक पक्ष शिंदेना कसा काय दिला? तो अनडेमोक्रेटिक पक्षाची मान्यता रद्द करायला पाहिजे होती की तुमचा पक्ष अनडेमोक्रेटिक आहे, लोकशाही आहे, त्याच्यामुळे तुमचा पक्षाचं रजिस्ट्रेशन आम्ही रद्द करतो आहोत आणि तुमचं चिन्ह आम्ही गोठवतो आहोत. करेक्ट. पण तो अनडेमोक्रेटिक पक्ष मग असं निवडणूक आयोग म्हणत आहे, आम्हाला आमचं म्हणणं नाही. तसाच्या तसा पक्षाशी कोणताही संबंध नसलेल्या एकनाथ शिंदेच्या हातात जर निवडणूक आयोग देत असेल, याचा अर्थ निवडणूक आयोगावर दबाव होता किंवा निवडणूक आयोग तेव्हाचा विकला गेला. एक मुद्दा हा पण आहे की शिंदेचं म्हणणं असं आहे की हे म्हणतात की पक्ष चिन्ह गोठवायला हवं किंवा पक्षाची मान्यता रद्द करायला हवी. बाळासाहेबांची शिवसेना चिन्ह गोठावं अशी त्यांची इच्छा आहे, त्यांच्याकडे यावं अशी ती मागणी करत म्हणजे तुम्ही करत नाही असं त्यांचं म्हणणं. तो निर्णय न्यायालय घेईल ना. चुकीच्या माणसांच्या हातात जर हे चिन्ह गेलं असेल बाळासाहेबांचं, तर पहिली मागणी आहे त्यांच्या हातातून काढून घ्या. ही पहिली मागणी आहे. एकनाथ शिंदे हे रेम्या डोक्याचे आहेत, बरं का. त्यांचा फार अभ्यास नाही आहे. त्याच्यामुळे असा व्यक्ती सत्तेत असणं ही राज्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. चोर तर चोर वर शिर जोर अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. आमची भूमिका आहे की चोराच्या हातामध्ये तुम्ही बाळासाहेबांचं पवित्र धनुष्यबाण दिल्यावर आधी ते चोराकडून काढून घ्या, मग बघू पुढे. चिन्ह जे आहे ते चालेल कुठलं त्याचा निर्णय न्यायालय घेईल ना. आम्ही न्यायालयामध्ये जी भूमिका मांडू, यांच्या हातातून आधी काढून घ्या. तुम्ही ते चोरांच्या हातात दिलंय निवडणूक आयोगानं आणि त्या चोरीमध्ये भारताचा निवडणूक आयोग सामील झालेला आहे. लक्षात घ्या, ही जी चोरी झाली आहे पक्ष आणि चिन्हाची, त्याच्यामध्ये भारताचा निवडणूक आयोग सामील झालेला आहे आणि हे संगनमतानं ही चोरी झाली आणि पक्ष आणि चिन्ह शिंदेना दिलं. आधी मुद्देमाल जप्त करा. काय करतात पोलीस चोरी झाल्यावरती? आधी मुद्देमाल जप्त करतात ना. आधी मुद्देमाल जप्त करा. सर, नरेश मस्केचा तुमचा काल एक व्हिडिओ समोर आला. मस्केंना तुम्ही बोलत होते या आमच्याकडे. बघा, ते कालची एक घटना घडली. कधी काळी ते आमच्यावर काम करत होते, हे तुम्हाला माहीत असेल. आणि एकनाथ शिंदेच्या सर्वाधिक तक्रारी करणाऱ्यांपैकी ते एक होते. आता की आधी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून,
तर त्याचं नेतृत्व हे आमचे म्हस्केच करत होते. हे यांच्या हातामध्ये इतकी सत्ता सोपवू नका, कसा महापालिकेत भ्रष्टाचार चालला, कसं आम्हाला काम करू दिलं जात नाही वगैरे वगैरे वगैरे. एकनाथ शिंदे आपले मिस्टर म्हस्केच नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे, रेकॉर्ड होते, पत्र आहेत त्यांची. त्याच्यामुळे भविष्यामध्ये असं काय झालं की ते तिकडे गेले? ठीक आहे, प्रत्येकाच्या काही मजबुरी असू शकतात, पण बोला आता पुढे. संसदेचं कामकाज आज होईल का? नाही होणार, अमित शहा येतील का? होणार नाही. जोपर्यंत अमित शहांच्या मनातलं भय नष्ट होत नाही विरोधी पक्षाविषयीचं, तोपर्यंत ते संसदेत येणार नाहीत. अमित शहा इतके घाबरलेले आहेत, मोदी इतके घाबरलेले आहेत की त्यांना संसदेमध्ये येण्याचं धाडसच होत नाही. यावं ना, 16-17 दिवस होत आले, देशाचे सरकारचे 2 प्रमुख नेते संसदेमध्ये यायला तयार नाही, आणि त्यांच्या वतीनं कोणीतरी एक मंत्री तडजोडीच्या मसुदे घेऊन येतोय, हे चालणार नाही. सर, डिलिमिटेशनची खूप चर्चा होती, अवघे 2 दिवस राहिलेले आहेत. काय वाटतं डिलिमिटेशन नाही येणार. आकडेवारी जुळते? नाही, अजून त्यांनी प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. म्हणजे सुंब जळला तरी पीळ जळत नाही, अमित शहांचा हे खरं आहे. बरं, तो पीळ पण जळेल. अजूनही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, अमित शहा दाखवणं, खासदारांना धमक्या देणं, हे चालू आहे. पण त्यांचा आकडा जो आहे साधारण 360चा, तो झालेला नाही. त्याने एक कागद बनवलेला आहे आणि ते म्हणतात की आमचे 360 झालेले आहेत. त्या 360 मध्ये त्याने आमचे 3 पकडले आहेत कागदावर. राज्यसभेत तुम्हाला नाही पकडले का? आमचे 3 पकडलेले आहेत लोकसभेत. राष्ट्रवादीचे 8-4 पकडलेत. यातला एकही माणूस बरं का त्यांच्या पंक्तीला जाणार नाही. पक्ष काय त्यांच्या मातापित्यांचे आहेत का? बापाचा शब्द मी वापरत नाही. आमचे पक्ष आमचे आहेत. आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आहेत, आणि जे काय मला माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाकडून समजते त्यानुसार ते सुद्धा अशी कोणतीही समाजविरोधी भूमिका घेणार नाही. सर, राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची सकाळी भेट झाली. होऊ द्या ना, त्यात काय झालं? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एका पक्षाचा नेता भेटत असेल तर त्यात चुकीचं काय आहे? काही राज्याचे प्रश्न घेऊन गेले असतील, विशेषतः खड्ड्यांचा विषय. मुंबई गोवा महामार्ग, नाशिक या दोन्ही ठिकाणी राज ठाकरे जाऊन आले. आमचा 17 तारखेला मोर्चा आहे नाशिकला खड्ड्यांसंदर्भात. त्याच्यामुळे शेवटी सरकार म्हणून मुख्यमंत्री त्याचे नेते आहेत. जर अशा कामासाठी जर भेटले असतील राज ठाकरे तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. राजकीय का असणार आहे? देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील, त्यांना निरोप द्यायला गेले असतील. आता तुम्ही चाललाय दिल्लीत मंत्री म्हणून, एज्युकेशन मिनिस्टर, कदाचित ते पण असेल. गडचिरोलीचा विषय तुम्ही मांडताय, मुख्यमंत्री तिथले पालकमंत्री, याविषयी कधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? आता निर्देश दिले तसे. बघा, माझं लक्ष आहे त्या सगळ्या घटनेवर. माझं पूर्ण लक्ष आहे काय काय कारवाई होते, आदिवासींसाठी भविष्यातली काय पावलं उचलली जात आहेत, बेकायदेशीर खाण उद्योगावर आणि त्यांच्या मनमानीवर मुख्यमंत्री कसा चाप लावतायत, याकडे माझं बारीक लक्ष आहे. आणि कोणाचं किती कलेक्शन सुरू आहे तिकडे, ते आकडे मी सीएमना देणार आहे. भेट घेणार त्यांची? का घेऊ नये? घेऊ ना. चलिए बोलिए. बीजेपी और गवर्नमेंट जो है वो एक्यूज कर रही है अपोजिशन को कि वो साइलेंट है झारखंड प्रोटेस्ट में. फॉर्मर एजुकेशन मिनिस्टर प्रधान ने भी यही बोला. प्रधान साहब ने, धर्मेंद्र प्रधान जी ने थोड़ा चुप रहना चाहिए. उनके खिलाफ जो गुस्सा लोगों के मन में आज भी है वो ठंडा नहीं हो गया. झारखंड की बात है, झारखंड के मुख्यमंत्री और प्रोटेस्टर वो दोनों संभाल लेंगे. अगर वहां कुछ गलत हो रहा है तो उसका कोई दिल्ली में बैठकर समर्थन नहीं करता. आपको पता होना चाहिए ये धर्मेंद्र जी को. और आपका इस्तीफा नीट के घोटाले में हुआ है, वहां का विषय अलग है. वहां की युवा जैन जी सड़क पर आई है, कल विधानसभा तक पहुंच गई थी. तो वहां सरकार एक है ना, वो सरकार देख लेंगी. लेकिन हमने भी ये हमारा आह्वान है सरकार को कि बच्चों के साथ कोई नाइंसाफी नहीं होनी चाहिए.
सर खड़गे जी ने भी यही बोला है कि गोल पोस्ट चेंज नहीं करेंगे, अमित शाह को स्टेटमेंट देनी होगी, आप एग्री करते हैं इससे? अमित शाह की स्टेटमेंट के अमित शाह को तो इस्तीफा देना पड़ेगा। स्टेटमेंट की बात छोड़ दीजिए, भविष्य में ये नौबत आने वाली है कि अमित शाह को इस्तीफा देना पड़ने वाला। आप देखिए क्या होता है, इतना आसान नहीं है। लेकिन किरण रिजिजू बोलते हैं कि एचएम आके बात करने के लिए तैयार है। कौन है? किरण रिजिजू ने बोला, ओम बिरला जी ने भी बोला कि इसके ऊपर एचएम बात करने वाले हैं कल। दो विषय है, एक तो राम मंदिर चढ़ावा चोरी, राम मंदिर की लूट, और जंतर मंतर पर बच्चों को पैलेट गन से मारने का आदेश किसने दिया। ये दोनों मुद्दे के ऊपर ही सदन में 15 दिन से हंगामा हो रहा है। तो एक विषय छोड़ेंगे दूसरा पकड़ेंगे, दोनों विषय पर चर्चा होगी। प्रधान हमारे जो गृह मंत्री है वो अपने आप को सरदार पटेल जैसे लोह पुरुष मानते हैं ना, तो लोह पुरुष ने डरना नहीं चाहिए, नहीं डरना चाहिए। हम डरते हैं क्या? नहीं डरते आपसे। हमको जेल में डाला, हमारे खिलाफ कार्रवाई चलती है, हमेशा पुलिस की कार्रवाई चलती है। हम आपसे नहीं डरते और डरेंगे भी नहीं। अब डरने की बारी आपकी है।